शहर के सभी स्कूल और महाविद्यालय में लड़कियों के लिए शिकायत पेटी लगाने की मांग जिला पुलिस अधीक्षक की ओर की गई। जून महीने में शहर के सभी स्कूल और महाविद्यालय शुरू हुए हैं। हाल में सामाजिक स्थिति को देखते हुए महिलाओं के लड़कियों के बलात्कार, छेड़खानी, विनय भंग जैसे मामले सामने आने पर कई बार महिला और लड़कियां किसी को कुछ बता नहीं सकती, बदनामी के डर से भी चुप रहती है। इसीलिए स्कूल या महाविद्यालय के शिक्षकों को इतना ही नहीं तो घर पर भी ऐसे मामले बताने के लिए लड़कियां कतराती है। इसलिए उन पर होने वाला अन्याय व्यक्त करने के लिए चंद्रपुर जिला पुलिस के माध्यम से सभी स्कूल, महाविद्यालय और एक शिकायत पेटी रखी गई। ऐसी मांग भाजपा महिला आघाड़ी की ओर से जिला पुलिस अधीक्षक आयुष नोपानी की ओर की गई। साथ ही समय समय पर यह शिकायत पेटी खोली जाएगी, जिसमें लड़कियां और महिलाओं की दुविधा, उन पर हुआ अन्याय जिला पुलिस ने समझे और इस माध्यम से चंद्रपुर पुलिस की मदद से लड़कियों में अन्याय के खिलाफ लड़ने की एक शक्ति निर्माण होगी। ऐसा निवेदन भाजपा महिला आघाड़ी की ओर से जिला पुलिस अधीक्षक आयुष नोपानी इन्हें दिया गया। इस समय महानगर पालिका सभागृह नेता जयश्री जुमड़े, नम्रता आचार्य ठेमसकर, नगर सेविका सविता सरकार, महिला शहर अध्यक्ष छपू वैरागड़े, पूर्व नगर सेविका चंद्रकला सोयाम, आशा आबोजवार, कल्पना बगुलकर, मोनिशा महादेव, सीमा धुर्वे, हिना शेख, समिस्ता शेख, रुपाली आंबटकर, ज्योति वेलके की उपस्थिती थी। आता आपण एवढ्यात बघतोय की चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या घटना महिलांच्या संदर्भात घडताना दिसत आहे। 2-4 दिवसाआधीच एक मोरवेची घटना समोर आली। एका छोट्या मुलीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आणि त्यानंतर अशा अनेक घटना मुलींसोबत, शाळेतल्या मुलींसोबत सुद्धा घडत असतात। पण काय असते की मुली बोलत नाही, महिला बोलत नाही, कारण अनेकदा समाजाचं दडपण त्यांच्यावर असतं। मुलगी घरी जाते शाळेतून, पण आईला आपल्या सांगू शकत नाही। शिक्षकांना मोठ्याही मुली असतात, 7वी 8वीतल्या, 9वीतल्या, 10वीतल्या, 11वी 12वीतल्या, पण त्या सुद्धा आपल्या अनेकदा शिक्षिका तिथे असतात, त्यांना सुद्धा सांगू शकत नाही त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे। आत्ताच्या कायद्यानुसार महिलांकडे अश्लीलतेने बघणे, महिलांना समोरून जात असताना महिलांसमोर लैंगिक शब्द उच्चारणे किंवा त्यांच्या समोर एखादे विचित्र हावभाव करणे, त्यांना टोमणे मारणे, हे सुद्धा क्राइम आहे। आणि त्यातून एखाद्या वेळेला जेव्हा एखादी मुलगी शाळेत जात असते, एखाद्या रस्त्यावरून अनेक मुलं त्या नेमकी तेच वेळ हेरून त्या मुलीला त्रास देण्याचा प्रकार करतात। त्याचप्रमाणे शाळेत असतात काही शिक्षक मुलींना त्रास देत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कळत नाही आणि त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते। असे अनेक प्रकार आपल्याला घटना झाल्यावर बघायला मिळते। पण अशी घटना घडू नये आणि वेळीच पोलिसांना त्याची माहिती मिळावी, यासाठी म्हणून आज आम्ही भाजप महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर यांना एक निवेदन देतो आहे। आणि त्या निवेदनमधला विषय असा आहे की शहरातील सर्व ज्या शाळा आणि महाविद्यालय आहे त्यामध्ये जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून एक तक्रार पेटी ठेवण्यात यावी, जेणेकरून जर तिथल्या मुली आणि महिला सुद्धा महिला कर्मचारी सुद्धा जर त्यांना वाटत असेल की आपल्यासोबत काही घडत आहे आणि मला घरी सांगता येत नाही किंवा मला टीचरला सांगता येत नाहीये, तेव्हा त्या मुलींनी आणि महिलांनी आपली जी तक्रार आहे त्या बॉक्समध्ये टाकायची आणि वेळोवेळी जिल्हा पोलिसांनी तो बॉक्स उघडून त्यातील ज्या तक्रारी आहे त्यांची योग्यपणे जर दखल घेतली तर मला असं वाटतं की अनेक ज्या मुली आहेत ज्यांना बालपणी किंवा वयात आल्यावर लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या मनावर जो त्याचा परिणाम होतो त्या कुठे व्यक्त होत नाही, पण आयुष्यभर जो मनावर परिणाम होतो त्याची भरपाई कुठे होऊ शकत नाही। तर हे एक वेगळं पाऊल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उचलावं याची विनंती करायसाठी आम्ही आज महिला आघाडीच्या वतीने आलेलो आहोत। माझ्यासोबत आमच्या सभागृहाच्या नेत्या जयश्रीताई जुमडे आणि नगरसेविका सविता सरकार या सुद्धा आलेल्या आहे आणि सोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।